नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला माहिती आहे का, जर आपण वॉर्डमध्ये काम करत असताना एखाद्या पेशंटची आपल्या निडल प्रिक झाली तर त्या सिच्युएशन्समध्ये आपण कसं ॲक्ट करायला पाहिजे आणि त्याचे कॉजेस काय असतात ते जाणून घेऊया. आपल्या 30 सिटीजमधला आजचं 12व्या दिवसाचं आपलं टॉपिक निडल स्टिक इंजुरी. तर निडल स्टिक इंजुरी म्हणजे काय असतं, तर पेनिट्रेटिंग और परक्युटेनियस वुंड कॉज्ड बाय निडल और मेडिकल इन्स्ट्रुमेंट दॅट मे बी कंटॅमिनेटेड विथ ब्लड और बॉडी फ्लू. म्हणजे निडल किंवा एखादं कोणतं पण इन्स्ट्रुमेंट त्याच्यामुळं की आपल्याला परक्युटेनियस इंजुरी किंवा पेनिट्रेटिंग इंजुरी झाली आपल्या बॉडीमध्ये, ज्यामुळं की आपली जी बॉडी आहे ती पेशंटच्या ब्लडसोबत एक्सपोजर झालेली आहे. म्हणजे ब्लड बॉर्न इन्फेक्शनसोबत एक्सपोजर झालेली आहे आणि त्या गोष्टीमुळे आपल्याला इन्फेक्शन्स होणार आहे. त्या पेनिट्रेटिंग वुंडला आपण काय म्हणतो, किंवा त्या पेनिट्रेटिंग इंजुरीला आपण काय म्हणतो, निडल स्टिक इंजुरी. तर त्या सिच्युएशन्समध्ये आपलं इमिडिएट मॅनेजमेंट काय पाहिजे, म्हणजे आपण कसं त्याला हँडल करायला पाहिजे. तर पहिली गोष्ट, पॅनिक नाही व्हायला पाहिजे. पेशंट्स जे पण स्टुडंट असेल, मेडिकल स्टुडंट असेल किंवा हेल्थ केअर वर्कर असेल, त्यांनी पॅनिक नाही व्हायला पाहिजे. वॉश एरिया विथ सोप और एनी टाईप ऑफ वॉटर और हँड वॉश. तो जो एरिया आहे तो धुवून घ्यायचा. सपोज टू बी आपलं जर समजा ते जर हे जे आहे डोळ्यामध्ये उडायला असेल एखादं फ्लूइड, जसं की आता मी जेव्हा क्लिनिकल फील्डमध्ये काम करतो तेव्हा माझ्या एक कलिगला जेव्हा आपण पेशंट्सला आय व्ही फ्लुइड किंवा ब्लड लावलेलं होतं आणि तो फ्लश करताना त्याच्या डोळ्यामध्ये ब्लड उडालेलं. तर आपण त्या केसमध्ये आपण काय करणार, पहिले आईजला क्लीन करून घेणं वॉटरने. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला कोणतेही तिथं केमिकल अप्लाय नाही करायचे आणि जी स्किन आहे, जी उंड आहे, त्याला स्क्वीज नाही करायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्या इमिडिएटली ते इन्सिडंट आहे ते रिपोर्ट करायचं तिथल्या डॉक्टरला किंवा आपल्या सिनियर्सला. ओके. तर हे झालं एक आपलं इमिडिएट मॅनेजमेंट काय पाहिजे निडल स्टिक इंजुरी झाल्यानंतर. यात अजून काही गोष्टी आहेत, ते म्हणजे आपण पेशंटचा पूर्ण डाटा कलेक्ट करायला पाहिजे, पेशंटची हिस्ट्री कलेक्ट करायला पाहिजे. त्यानंतर पेशंटचे ब्लड सॅम्पल घ्यायचं, कलेक्ट दी पेशंट्स ब्लड सॅम्पल, आणि ते पाठवायचे कशासाठी आपल्याला, HIV, HBV आणि SCVच्या टेस्टिंगसाठी. आणि याचे किट असतात, त्या आपण स्वतः एकतर अवेलेबल झाल्या हॉस्पिटलमध्ये तर वेल अँड गुड, नाही झालं तर आपण सुद्धा मेडिकलवर जाऊन घेऊन या किंवा पेशंट्सला आणायला सांगा. आणि त्याच्या जे रॅपिड किट आहेत त्याच्यावरती टेस्ट करून बघा. रॅपिड किटवरती जरी निगेटिव्ह आलं तरी पण आपण त्याचं सॅम्पलिंग जे आहे ते पुढं लॅबमध्ये पाठवू शकतो. ते कशासाठी पाठवायचे ते व्हिडिओच्या पुढं मी सांगणार आहे. तर तत्पूर्वी आपण हे सांगितलं की एक इमिडिएट मॅनेजमेंट आपलं काय असायला पाहिजे. आणि आता त्याचे बघूया आपण की मोस्ट कॉमनली कॉजेस काय काय असतात ते. तर कॉमन कॉजेस काय असणार, रिकॅपिंग ऑफ निडल्सची रिकॅपिंग करताना मोस्ट प्रोबेबली जेव्हा आपण IM इंजेक्शन पेशंट्सला देतो किंवा IV इंजेक्शन देतो, त्यानंतर आपली निडल जी आहे ती आपल्याला एक सवय असते रिकॅप करण्याची. ॲक्च्युली सपोज टू बी ही निडल आहे आणि आपण ही अशी रिकॅप करते. सगळ्यात रॉंग मेथड आहे आपली रिकॅप करण्याची, कारण की आपलं थोडं जरी इकडे तिकडे झालं तर आपल्या निडल स्टिक इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे आपण रिकॅपिंग कशी करणार, एकतर आपण हे कॅप आहे, हे आपलं सपोज टू बी आपलं हे ट्रे आहे, किडनी ट्रेमध्ये ठेवलं आणि किडनीच्या एका कॉर्नरमध्ये नेऊन हे किडनी ट्रेचं टोक आहे असं रिकॅप केलं. हे अशी प्रॉपरली रिकॅपिंग ऑफ निडल्स पाहिजे याच्यामध्ये आपल्याला. इम्प्रॉपर डिस्पोजल ऑफ निडल्स आहे. ओव्हरफिल्ड शार्प कंटेनर्स म्हणजे आपले जे शार्प कंटेनर्स असणारे व्हाईट कंटेनर्समध्ये आपण जनरली जे निडल्स आहेत त्या डिस्कार्ड करत असतो. तर सडन मुवमेंट ऑफ पेशंट, म्हणजे सडनली आपण एखादं IM इंजेक्शन देतो आणि पेशंट्सने मुवमेंट केली तर त्यामुळे आपण जर त्याला जे जिथं ब्रेक होणार होतं, ग्लुटियल मसल असेल किंवा कुठं पण, ते त्याला ब्रेक नव्हता, आपल्याला ब्रेक होणार आहे. पुअर लाईटिंग किंवा इमर्जन्सी सिच्युएशन्समध्ये आपण सांगतो की आपल्याला जर अंधार असेल वॉर्डमध्ये, आपल्याला कुठून व्हेन दिसणार आहे आणि कुठं आपण पुश करणार आहेत पूर्णच्या पूर्ण. हँडलिंग शॉप विदाउट दी PPE. आता ऑब्विसली जर PPE किट जिथं इम्पॉर्टंट आहे, जिथं आपल्या हेल्थ गाईडलाईन्सनी सांगितलेलं आहे की PPE किट यूज करायला पाहिजे, तर करायलाच पाहिजे. त्या सिच्युएशन्समध्ये आपण नाही केली तर आपल्याला निडल स्टिक इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर अनसेफ वर्क प्रॅक्टिसमध्ये काय सांगतो आपण पुढं, की अनसेफ वर्क प्रॅक्टिसमध्ये ड्युरिंग यूज, म्हणजे जेव्हा आपण यूज करतो तेव्हा 52% चान्सेस आहे सगळ्यात जास्त. आणि ड्युरिंग अँड आफ्टर डिस्पोजलमध्ये 22% चान्सेस आहे. आफ्टर द यूज ऑर बिफोर डिस्पोजल म्हणजे 19% चान्स आहे की तिथं होऊ शकते निडल स्टिक इंजुरी. तर हे जे आहे इथं कोणते आपले रिकॅपिंग टेक्निकमध्ये येईल ते. आता फॅक्टर्स कोणते कोणते असतात ते बघूया. फॅक्टर्स कोणते असणार ज्याच्यामुळे की निडल स्टिक इंजुरी ह्या कॉज होते मॅक्झिममली. तर इथं वर्कलोड हा एक फॅक्टर आहे. ठीक आहे. वर्कलोड म्हणजे ऑब्व्हियसली नर्स पेशंट रेशो हा एक गोष्ट असते आपल्या मॅनेजमेंटमध्ये. नर्स पेशंट रेशो
ते मेंटेन ठेवलं नाही जात. त्यामुळं वर्कलोड म्हणजे आता सपोज की मला वॉर्डमध्ये 10 पेशंट्सला IM इंजेक्शन द्यायचे आहेत, मी एकटाच आहे कामाला, रिपोर्टिंग पण मलाच करायचं आहे, त्याचं न्यू ॲडमिशन्स येतात ते पण मलाच बघायचे आहेत, कॅन्युला पण मला टाकायचे. तर ऑब्विसली वर्कलोडमध्ये आपल्याला जे आहे अनसेफ वर्क प्रॅक्टिसेसला प्रमोट जास्तीत जास्त हेल्थकेअर वर्कर्स करतात. त्यामुळे वर्कलोड हा एक फॅक्टर आहे. पुअर वर्क नॉलेज, ऑब्विसली पुअर वर्क नॉलेज रिगार्डिंग दी सेफ वर्क प्रॅक्टिसेस असं आपण म्हणू शकतो. सेफ वर्क प्रॅक्टिसेस माहिती नाहीत, त्यामुळं पुअर नॉलेज हे फॅक्टर आहे. लॅक ऑफ रिसोर्सेस म्हणजे तिथं त्यांना जे काम करण्यासाठी जे गोष्टी पाहिजे, कंटेनर पाहिजे. वॉर्ड बॉयजवळ कंटेनर्स नाहीत, व्हाईट कंटेनर्स ठेवायला, तर निडल उघड्यावरती पडलेलं आहे, ऑब्विसली निडल स्टिक इंजुरी होणार आहे. इन्फेक्शन्स, आता शार्प इंजुरी जे आहे त्याच्यामध्ये चान्सेस किती आहे की आपल्याला ते निडल इंजुरीद्वारे डिसिजेस होऊ शकतात. HIV चान्स 0.3%, HCVचा 3% आहे, HBVचा 30% आहे. तर 333 तिन्हीमध्ये पण 3 आहे, याला ×10 करत राहायचं मिळेल. सगळ्यात जास्त हेपॅटायटिस B व्हायरसचे चान्सेस आपल्याला 30% बघायला मिळतात. तर असंच आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त बेसिकली बघितलं निडल स्टिक इंजुरी काय असते, त्याचे कॉजेस काय आहेत, इमिडिएट मॅनेजमेंट काय पाहिजे. आता ॲक्च्युअलमध्ये त्याचं मॅनेजमेंट कसं करायचे आणि त्याचं एक्सपोजर कोणत्या फ्लूइडचं झाल्यावर आपल्याला कोणता डिसीज होण्याचे चान्सेस जास्त आहेत हे बघूत आपण दुसऱ्या भागामध्ये ह्या व्हिडिओच्या कंटिन्यूमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला जरूर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती टाकायला पाहिजे. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. थँक्यू.